नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, जो आपण पाहतोय प्रकरण 3 नसेल गुन्ह्यात येईन, म्हणजेच आपण सर्वसाधारण अपवादाचं प्रकरण पाहत आहोत, जनरल एक्सेप्शनचं प्रकरण पाहत आहोत, की ज्यामध्ये एखादा अपायकारक कृती झाली असेल तर त्याला अपराध मानलं जात नाही, त्याच्यावर गुन्हा किंवा त्याच्यावर आरोप केले जातील, परंतु बर्डन ऑफ प्रूफ भारतीय पुरावा कायदा आता याच्या जागेवर नवीन आलेला आहे, भारतीय साक्ष अधिनियम, म्हणजे BSA नुसार कलम 108 नुसार बर्डन ऑफ प्रूफ जरी आरोपीवर असला तरी सुद्धा त्याला बचाव करता येतो। ह्या प्रकरण 3चा अनुषंगाने जनरल एक्सेप्शनचा जो काही परिस्थिती आहे ती परिस्थिती दाखवून दिल्यानंतर आता मित्रांनो, जनरल एक्सेप्शन आपण पाहतोय प्रकरण 3 जे BNS मध्ये आहे, IPC मध्ये गेलं तर प्रकरण 4 होतं, प्रकरण 4 नाही मी गुन्हेगार अशी आपण ट्रिक्स त्या ठिकाणी बनवली होती। आता प्रकरण 3 नसेल मी गुन्ह्यात इन, म्हणजे गुन्ह्यात इन नसेल म्हणजे त्याच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का नसेल किंवा तो गुन्हेगार नसेल तर त्याच्यावर आरोप केले जातील, परंतु तो BSA भारतीय साक्ष अधिनियम कलम 108 नुसार साबित करून दाखवू शकतो की त्यांनी ह्या जनरल एक्सेप्शनच्या परिस्थितीमध्ये त्याच्याकडून झालेलं ते कृत्य होतं। आता हे प्रकरण 3 म्हणजे सर्वसाधारण अपवादाचं प्रकरण आहे, आपण पाहत आहोत 14 ते 44 असा कलमांचा विस्तार आहे। आता आपण मागच्या लेक्चरमध्ये 14 ते जवळजवळ 33 या कलमापर्यंत आपण सर्व काही सर्वसाधारण अपवाद पाहून घेतले आणि आपण IPC मध्ये जे काही कलम होते अगदी तोच सिक्वेन्स या ठिकाणी सुद्धा याने धारण केलेला आहे, तोच सिक्वेन्स नुसार आपण ते सारे कलम पाहून घेतले। आता आपल्याला हे लेक्चर का महत्त्वपूर्ण आहे, कारण यामध्ये सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःच्या जीवितासोबतच इतरांच्या जीवित किंवा स्वतःच्या मालमत्तेसोबत इतरांची मालमत्ता संरक्षण करण्याचा अधिकार हे शेवटचे 10 कलम आपल्याला देतात आणि त्यामध्ये जर समोरच्याला अपायकारक कृत्य झालं, आपल्या मालमत्तेचं संरक्षण करत असताना, आपल्या जीविताचं संरक्षण करत असताना, तर त्या परिस्थितीत सुद्धा त्या अपायकारक कृत्य अपराध समजले जाणार नाही किंवा गुन्हा समजला जाणार नाही, हेच ह्या लेक्चर मधून आपल्याला समजून घ्यायचं आहे। मित्रांनो, कलम 34 हा खाजगीरित्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या गोष्टींना संरक्षण देतो, म्हणजे त्याला सेल्फ डिफेन्स मध्ये आपण ज्या काही ऍक्टिव्हिटी होतात त्याला संरक्षण देतो असं या ठिकाणी सांगायचं आहे। कलम 34 सेल्फ डिफेन्स म्हणजे कायदा काय सांगतो की माणसाने भ्याड असू नये, भित्रेपणा दाखवू नये, त्याने त्याच्या जीविताचे संरक्षण केलं पाहिजे, इतरांच्याही जीविताचं केलं पाहिजे, मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे, या गोष्टीला कायदा समर्थन देत असतो। म्हणजे तो भारताचा कायदा असो नाही तर कोणत्याही देशाचा कायदा असो, प्रत्येक कायदा ज्याचं त्याचं संरक्षण करण्याचा तो अधिकार प्रदान करत असतो। संरक्षण करणं हा केवळ आपला मूलभूत हक्कच नव्हे तर नैसर्गिक हक्क सुद्धा आपल्याला म्हणता येईल, परंतु त्या हक्काचा आपण अवलंब करत असताना काही भारतीय दंडसंहिता असेल किंवा आपण BNS भारतीय न्यायसंहिता म्हणूयात, ह्या भारतीय न्यायसंहितेच्या अनुषंगाने काही त्याला मर्यादा आखून दिलेल्या आहेत, काही त्याला परिस्थिती आखून दिलेल्या आहेत, त्याच परिस्थितीत त्या गोष्टी झाल्या किंवा त्याच मर्यादेचं पालन करता त्या गोष्टी झाल्या तर त्या परिस्थितीचा त्या व्यक्तीला फायदा घेता येऊ शकतो किंवा बचावासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो। आता तुम्ही पाहिलं असेल एक याचा चित्रपट नुकताच प्रदर्शित होऊन गेला विजय थालापती आणि संजय दत्तचा, तर त्या चित्रपटामध्ये सुद्धा त्या विजय थालापतीला त्या बचावासाठी वापर करता आला त्या कंडिशनचा। असो कोणत्या परिस्थितीत समोरच्याचा मृत्यू घडून आणणं हा अपराध होत नाही, ह्या काही कलम 38 मध्ये काही गोष्टी पाहणार आहोत। तेच समजा मालमत्तेचा बचाव करत असताना समोरच्या व्यक्तीचा मृत्यू घडून आला तर तशा 5 परिस्थिती आहेत, त्या सुद्धा परिस्थिती आपण कलम 41 मध्ये पाहणार आहोत। जीविताचं संरक्षण करत असताना, मालमत्तेचं संरक्षण करत असताना कोणत्या परिस्थितीत कितपर्यंत समोरच्या व्यक्तीला अपाय करता येऊ शकतं, ह्या साऱ्या परिस्थिती किंवा ते कलम आज आपण समजून घेणार आहोत। जुन्या अभ्यासक्रमात जर तुम्ही गेलात किंवा IPC मध्ये गेलात तर अगदी तेच कंडिशन आणि अगदी तेच फक्त कलमांचा नंबर बदललेला आहे, सिक्वेन्स तोच आहे, तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। आणि जुने काही सुप्रीम कोर्टचे खटले झालेले असतील किंवा इतर काही हायकोर्टचे खटले झालेले असतील ते खटले सुद्धा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, ही बाब लक्षात असू द्या, तर ते सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करूयात। 34 म्हणजे 34 तुमचा हल्ला झाला तर तुम्ही सुद्धा दाखवा जोर, असे आपण ट्रिक्स बनवू शकतो। 34 तुमचा हल्ला झाला तर तुम्ही सुद्धा दाखवा जोर, कारण कायदा हा तुम्हाला
भ्याड किंवा एकदम भित्रेपणाने राहू नका असं सांगतो. म्हणजे तुम्ही एकदम धाडशी राहा, धीटपणाने वागा, भेत्र्यापणाने वागू नका, भित्रेपणाने राहू नका, भ्याड राहू नका. अगदी कसं वागा, तुमच्यावर जर हल्ला झाला तर तुम्ही सुद्धा दाखवा जोर, कारण तुमच्यासाठी कलम 34 अशा प्रत्येक कलमाच्या ट्रिक्स आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता खाजगीरित्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या गोष्टी म्हणजे काय, एखादा समोरचा व्यक्ती दगडफेक करतोय तुमच्यावर आणि तुम्हाला बचावासाठी काहीच पर्याय नाही, तर तुम्ही त्यावेळेस काय करू शकता, तर तुम्ही काहीतरी हातात घेऊन काठी वगैरे इतर साधनांचा आधार घेऊन बचाव करू शकता. आणि त्या ठिकाणी जोपर्यंत तुमच्या शरीराला धोका आहे, जोपर्यंत तुमच्या जीविताला धोका आहे, तोपर्यंत तुम्ही त्या कृती करू शकता. म्हणजे कशाच्या, बचावाच्या ओघात त्या कृती करू शकता. समजा तुमच्या जीवितावरील धोका टळलाय, तुमचं नुकसान होण्यास थांबलंय, आता तुम्हाला भीती राहिली नाही आणि तुम्ही परतही त्याला मारत असाल किंवा त्याच्यावर हल्ला करत असाल तर त्या ठिकाणी तो बचावाचा ओघात होणारी कृती असणार नाही. कारण बचावाच्या ओघात असणारी कृती ही जोपर्यंत तुमच्या जीवितात धोका असेल, जोपर्यंत तुम्हाला भीती असेल, जोपर्यंत तुम्हाला अपाय होण्याची शक्यता असेल, जोपर्यंत तुमच्या अपाय होण्याचा प्रयत्न चालू असेल, तोपर्यंतच तुम्हाला काय करता येईल, बचाव करण्याच्या ओघात कृती करता येतील. ओके, चलो 94 समजला आपण. हा जो कलम आहे 34, तर हा 34 आपल्या 96 ला रिलेट करता येईल. IPCचा जो 96 होता त्याला रिलेट करता येईल. अगदी तोच कलम या ठिकाणी नवीन BNS मध्ये 34 ला घेतलेला आहे. तिथं सुद्धा आपण ट्रिक्स दिलेल्या होत्या. 96 तूच तुझ्या जीवनाचा शहंशाह अशी ट्रिक्स त्या ठिकाणी आपण IPC मध्ये दिली होती. आता इथं 34 भ्याड राहू नको, दाखव तुझा जोर, कारण सेल्फ डिफेन्सचा तुला अधिकार आहे. 34 अशी आपण ट्रिक्स बनवली होती. ठीक आहे, बनवली आहे. 35 शरीराचा व मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क. शरीराचा म्हणजे का, या ठिकाणी दोन्ही म्हणजे तुमच्या जीविताचाही तुम्ही संरक्षण करू शकता, मालमत्तेचंही संरक्षण करू शकता. या दोन्ही अनुषंगाने हा अधिकार देण्यात आलेला आहे. आपण याला अधिकारच म्हणूयात, कारण या ठिकाणी तुम्ही कायदा सांगतोय की तुम्ही भित्रेपणा दाखवू नये, तुम्ही तुमचं संरक्षण करू शकता. तर शरीराचं व मालमत्तेचं खाजगीरित्या म्हणजे स्वतः, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इतरांची मदत भेटत नाही, लोकसेवक असेल किंवा एखादी सरकारी यंत्रणा असेल त्यांची मदत भेटत नाही, अशा वेळेस तुम्ही तुमच्या शरीराचा, तुमच्या मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क वापरू शकता. मध्यंतरीच्या काळात आपल्याला माहिती आहे, महिलांना सुद्धा स्वतःजवळ एक छोटंसं वेपन ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. म्हणजे महिलांवर जे अत्याचार होत होते त्या अनुषंगाने जे विनयभंगाचे उदाहरणं असू शकतात, छेडछाडीची उदाहरणं असू शकतात, किंवा आपण इतरही त्यांच्या लैंगिक अनुषंगाने जे अपराध असतील तर त्या अपराध होऊ नये म्हणून महिलांना संरक्षण करण्यासाठी ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा इतर ठिकाणी त्यांना सुद्धा एक छोटासा नाईफ म्हणजे छोटंसं धारदार शस्त्र सुद्धा वापरण्याचा आपल्याला माहिती आहे मध्यंतरी निर्णय झाला होता. किंवा काही एक स्प्रे असतात, तर ते स्प्रे सुद्धा महिला जवळ ठेवू शकतात की त्यांच्यावर जर असं काही अतिप्रसंग किंवा असं काही त्यांच्यावर हल्ला झाला तर ते स्वतःचा बचाव करू शकतात. तर ह्या बचाव करण्याच्या अनुषंगाने स्वतःच्या शरीराचा असेल, मालमत्तेचा असेल तर खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क आहे. फक्त महिलांनाच आहे का, तर हे सर्वांना आहे. म्हणजे इथं पुरुष येतील, स्त्री येतील, ट्रान्सजेंडर येतील, बालक येतील, सगळ्यांना तो अधिकार आहे की स्वतःच्या बचावाचा. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण ट्रिक्स काय बनवली, 35 सुद्धा प्रत्येक कलमाचे आपण या ठिकाणी ट्रिक्स बनवलेला आहे. कलम 35 सुरक्षित ठेवा बस्ता म्हणजे कसं, आता उदाहरण सांगतो. या ठिकाणी बस्ता आपण आपल्या गावाकडे कशाला म्हणतो की लग्न सराईत आपल्याला माहिती, नवरदेवाचा बस्ता, नवरीचा बस्ता, तो एक मालमत्तेचा प्रकार आहे. आणि ते काय होतं की जोपर्यंत लग्न होत असताना खूप सारे महागाचे कपडे असतात, नवरदेवाचा ड्रेस असते, नवरीचा ड्रेस असेल, तर हे एक प्रकारे जो काही बस्ता असतो तो खूप महागाचा असतो. त्याच्यावर लक्ष ठेवायला आपले वरमाया असतील किंवा इतर काही सिनियर लोक असतील, आणि त्यात समजा काही एखादी गोष्ट चोरी गेली तर मग नंतर खूप सारा गैरसोय होऊ शकतो कार्यक्रमात. तर अशा वेळेस तो बस्ता सुरक्षित ठेवणं म्हणजे कलम 35 सुरक्षित ठेवा बस्ता म्हणजे काय, हा मालमत्तेचा प्रकार असल्यामुळं आपल्याला यमक जुळवण्यासाठी बस्ता हा शब्द घेतलेला आहे. म्हणजे कलम 34 हा खाजगीरित्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या कृतीला संरक्षण देत होता. कलम 35 हा बस्ता म्हणजे मालमत्तेला सुद्धा संरक्षण देतोय. म्हणजे एखादा जर नवरदेवाचं कपडे किंवा बस्ता चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथली वरमाई त्याला हाणू शकते, मारू शकते आणि तो बस्ताचा संरक्षण करू शकते. तर इथे कलम 35 संरक्षण म्हणजे आपण या ठिकाणी काय करू शकतो, कलम 35 संरक्षण करा बस्ता किंवा सुरक्षित ठेवा बस्ता. कारण का की पुढे कार्यक्रम जे होणार असतात त्याच्यात बाधा नको. आता या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला काही केसेस आहेत कलम 34 मध्ये. जयदेव केस, जयदेव केस काय होती,
की भित्रेपणा दुपळेपणा दाखवू नये, वेळेप्रसंगी त्याने धीटपणा दाखवा, मालमत्तेचे संरक्षण करावे, स्वतःच्या घरात चोरास मोकळेपणाने सोडून जाऊ नये, असं जयदेव केसमध्ये, म्हणजे 1963ची केस आहे, लक्षात घ्या 1963ची केस आहे जयदेव केस. याच्यामध्ये काय सांगितलं होतं सुप्रीम कोर्टने की भित्रेपणा दाखवू नये, दुबळेपणा दाखवू नये, स्वतःच्या घरात चोराला मोकळे सोडून जाऊ नये. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मालमत्तेचं संरक्षण करा, जीविताचं संरक्षण करा, स्वतः सुप्रीम कोर्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतं. ही जयदेव केस सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. 1963चा विषय आहे तो. पुढं 36. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जुना IPCचा कलम पाहायला गेले तर IPC 98 तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. IPC 98 4 प्रकारच्या लोकांपासून संरक्षण देत होता. वेडे असतील, अल्पवयीन असतील, नशेतील व्यक्ती असतील किंवा गैरसमजुतीने होणारा हल्ला असेल तुमच्यावर, तर तेच या ठिकाणी नवीन कलम आपल्याला BNS मध्ये 36. आता मित्रांनो तुम्हाला एक काही उदाहरणं देईल. म्हणजे गैरसमजुतीने होणारा हल्ला असेल तर मित्रांनो यांना संरक्षण आहे. म्हणजे एखादा जर गैरसमजुतीने हल्ला करत असेल तर त्याला तिथं उद्देश जाणीव असं काय नसतं, तर त्याला कायदा संरक्षण देऊ शकतो. किंवा एखादा मनोविकल असन किंवा वेडा व्यक्ती असन, वेडाने केलेला हल्ला असन, त्याला सुद्धा त्या वेड्याला संरक्षण देतो ना. आपण काही कलम पाहिलेले आहेत ना पाठीमागं, जसं आपण IPCच्या कलम 84 मध्ये पाहिलं होतं की वेड्याच्या कृत्याला संरक्षण, तसं इथं सुद्धा आपण BNS मध्ये काही कलम पाहिले होते की जसं की आपण म्हणू शकतो की 20 हा बालकाच्या कृतीला संरक्षण देत होता, 21 हा जे काही 7 ते 12 वयातील अपरिपक्व बुद्धीच्या बालकांच्या कृतीला संरक्षण देत होता, आणि 22 म्हणजे वेडा. जसं आपण म्हणू शकतो की वेड्याने जर एखादा हल्ला केला, त्याला समज नसते, त्याला तेवढी प्रगल्भता नसते, तर त्याला BNSचा 22 संरक्षण देतो त्या वेड्याच्या अपायकारक कृतींना, त्याला अपराध समजला जात नाही. परंतु हा वेड्याचा मारच खात बसायचा का आपण, तर नाही. तर हा वेड्याने जर हल्ला केलेला असेल, ह्या अल्पवयीन मुलाने जर हल्ला केलेला असेल, नशेतील व्यक्तीने हल्ला केलेला असेल, तर आपल्याला हा जो एक कलम आहे कलम 36 हा संरक्षण देतो. जसा हल्ला असेल तसा प्रति हल्ला करायचा. ज्याप्रमाणे आपल्याला जीवितास धोका आहे, तो धोका टाळण्यासाठी त्या ओघात जेवढ्या कृती आवश्यक आहे तेवढ्या कृती करणं या ठिकाणी आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे वेड्याने केलेला हल्ला असेल, त्याचबरोबर आपण काय म्हणू शकतो अल्पवयीन व्यक्तीकडून हल्ला असेल, त्याचबरोबर नशेतील व्यक्तीने हल्ला केलेला असेल, नशेतील व्यक्तीने. आता मित्रांनो नशेतील 2 प्रकारचे व्यक्ती आपण पाहिलेले आहेत की स्वतःहून केलेली नशा, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या एखाद्या प्रौढ व्यक्तीला समज असल्याप्रमाणे केलेला हल्ला आपण समजू शकतो. पण स्वतःहून न करता अन्य कोणत्या तरी व्यक्तीने नकळत त्याला नशा घडून आणली असेल आणि त्यांनी त्या ओघात केलेल्या कृती असतील, तर त्या नशेतील त्या व्यक्तीला या ठिकाणी कायदा संरक्षण देतो. कारण त्याच्या नकळत त्याला झालेली नशा असते आणि त्या नशेच्या प्रभावाने तो काय करत असतो, अपायकारक कृती करत असतो. परंतु तो स्वतःहून नशा करत असेल आणि अपराध करण्याच्या अनुषंगाने नशा करत असेल, तर अशा वेळेस मात्र त्या नशेतील व्यक्तीला जणू काय त्याच्याकडे ती प्रगल्भता होती, जणू काय त्या प्रौढ व्यक्तीने केलेला अपराध अगदी त्याच प्रकारचा त्याला अपराधी समजला जातो. आता आपण हे सारे गैरसमजुतीने होणारा हल्ला असन, वेड्याने केलेला हल्ला असन, अल्पवयीन व्यक्तीने केलेला हल्ला असन किंवा नशेतील व्यक्तीकडून झालेला हल्ला असन, मग हा नशेतील व्यक्ती स्वतःहून केलेली नशा असो किंवा अन्य व्यक्तीकडून झालेली नशा असो, तर ह्या लोकांना जरी काही कायदा संरक्षण देत असन, यांना गुन्हेगार मानत नसेल, परंतु यांच्या हल्ल्यापासून कुठेतरी त्या समोरच्या व्यक्तीचं संरक्षण होणं गरजेचं असतं. म्हणून त्या वेड्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल, त्या वेड्याला कोंडण्याचा प्रयत्न करेल, गैरपरिरोध करण्याचा प्रयत्न करेल. त्या अल्पवयीन मुलाला जसा तो हल्ला करत असन, तो तिकडून दगड मारत असन, तर हा त्याला कुठेतरी त्याला बांधण्याचा प्रयत्न करत असन, थोडीशी चापट मारण्याचा प्रयत्न करत असेल. नशेतील व्यक्ती कुठून काही त्या पद्धतीने हल्ला होत असेल, तर त्या नशेतील व्यक्तीचे सुद्धा हातपाय बांधण्याचा प्रकार होत असेल किंवा त्याला थोडासा बळाचा वापर होत असेल, तर अशा वेळेस केलेल्या बळाचा वापर किंवा जो काही प्रति हल्ला असेल, तर तो या ठिकाणी या कायदा त्याला अपराध मानणार नाही, गुन्हा मानणार नाही. इथं हा कलम 36 संरक्षण देतो. आता मी कलम 36 कसा लक्षात ठेवायचा त्यासाठी एक ट्रिक्स बनवलेली आहे. लक्षात घ्या, गैरसमजुतीने होणारा हल्ला म्हणजे कसं असतं, ए आणि बी एकदम कट्टर शत्रू एकमेकांचे, एकदम कट्टर शत्रू ए आणि बी. समजा त्यांचे कुठंतरी जमिनीवर भांडणं चालू आहेत किंवा जमिनीवर वाद आहे किंवा बांधून भांडणं आहेत, एकदम कट्टर शत्रू ए आणि बी.
पण याचं कोणीतरी नुकसान करून गेलं, याचं कोणीतरी नुकसान करून गेलं, काहीतरी नुकसान करून गेलं समजा, आणि मग याला काय झालं, याला कोणीतरी चुकीची माहिती दिली आणि याने काय केलं, गैरसमजुतीने बी वर हल्ला केला. याने काय केलं, गैरसमजुतीने बी वर हल्ला केला. तू माझं नुकसान कसं केलं, म्हणून बी मात्र आता काय गप मार खात राहणार आहे का, तर नाही. तर बी सुद्धा जसा हल्ला आलाय तसा तो प्रति हल्ला करेल, स्वतःचं संरक्षण करेल. आणि मग अशा वेळेस बी कडून जर एला काही दुखापत झालेली असेल तर त्यावेळेस बीला बचावासाठी ह्या कलमाचा आधार घेता येईल, कलम 36चा, की त्याने जरी माझ्यावर गैरसमजुतीने हल्ला केला असेल तरी पण मी माझ्या बचावासाठी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण माझ्या जीविताला धोका होत होता किंवा तो माझी जबर दुखापत करू शकत होता किंवा मला दुखापत करू शकत होता. तर अशा वेळेस मी एला रोखण्याच्या प्रयत्नात किंवा बचावाच्या ओघात काय केला, अपाय केला. तर अशा वेळेस जरी एला काही दुखापत झाली असेल तर बीला बचावासाठी काय म्हणता येईल, की एकडून जरी गैरसमजुतीने हल्ला होत असेल तरी सुद्धा मी माझा बचाव करू शकतो. मी BNSच्या कलम 36 नुसार बचाव केला. म्हणजे गैरसमजुतीने होणारा हल्ला तो परतवू शकतो, वेड्याने केलेला हल्ला तो परतवू शकतो, अल्पवयीन व्यक्तीने केलेला हल्ला तो परतवू शकतो, किंवा नशेतील एखाद्या व्यक्तीने केलेला हल्ला तो परतावू शकतो. तर हा लक्षात कसा ठेवायचा, कलम 36, ए आणि बीचा होता 36चा आकडा, ए आणि बीचा होता 36चा आकडा, म्हणून एने केला बीवर हल्ला. काय केला, बीवर हल्ला केला. तर अशा वेळेस बीने काय केला, 36चा वापर केला. बीने काय 36चा वापर केला. एने बीवर हल्ला का केला, कारण आधीच होता त्यांच्यामध्ये 36चा आकडा. एने बीवर हल्ला केला कारण आधीच होता त्यांच्यावर 36चा, त्यांच्यामध्ये 36चा आकडा, म्हणजे आधीच वैर होतं त्यांच्यामध्ये, आणि त्यात एने काय केलं, गैरसमजुतीने बीवर हल्ला केला. एने काय केलं, गैरसमजुतीने बीवर हल्ला केला. म्हणजे जर आधी वैर असेल तर 100% काय होतं, गैरसमजुतीने काही गोष्टी घडतात आणि हेच एकडून गैरसमजुतीने बीवर हल्ला झाला आणि अशा वेळेस बीने बचावार्थ कलम 36चा वापर केला. मी काही ठिकाणी तुम्हाला यमक जुळणारे शब्द सांगन, काही ठिकाणी तुम्हाला काल्पनिक गोष्टीच्या स्वरूपात काही ट्रिक्स देण्याचा प्रयत्न करेन. ते तुम्ही तुमच्या मॅन्युअलमध्ये किंवा तुम्ही इतर तुमच्या नोटबुकमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही ते विसरणार नाही. चला, कलम 37. आता ज्यांच्यापासून, हे बघा, ज्यांच्यापासून खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती. आता हा कलम 37 लक्षात ठेवण्यासाठी, हा कलम 37 लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला IPCचा कलम 99 आठवला तरी चालेल. IPCचा कलम 99 लक्षात घ्या. ह्या 4 मर्यादा आहेत. ह्या 4 मर्यादाचं पालन करूनच तुम्ही सेल्फ डिफेन्स करू शकता, अन्यथा तुम्ही केलेलं सेल्फ डिफेन्स सुद्धा कायद्याच्या चौकटीत अपराध ठरू शकतो. ह्या 4 मर्यादा काय आहे, की जर जसा हल्ला तसा प्रति हल्ला असलाच पाहिजे. जर तुम्हाला लोकसेवकाकडून अपायकारक कृती होत आहे, लोकसेवकाकडून, समजा हे 2 पोलीस आहेत आणि हे याला अरेस्ट करून चालत, हा अरेस्ट होत नाहीये, अटक करून घेत नाही, म्हणून हे पोलीस त्याला बळाचा वापर करत आहेत आणि त्याला फरफटत घेऊन चाललेत किंवा बांधून घेऊन चाललेत. तर अशा वेळेस याला जरी अपायकारक कृती होत असेल तर पोलिसांच्या अगेन्स्ट तो सेल्फ डिफेन्सचा अधिकार वापरू शकत नाही. हे लक्षात ठेवा. पोलिसांच्या अगेन्स्ट तो पोलिसांना हाणमार करू शकत नाही किंवा पोलिसांवर हल्ला करू शकत नाही, कारण पोलिसांनी मला धरलं, मारलं, हाणलं, मला जबरदस्तीने गाडीत बसवलं. जेव्हा आपण पाहतो एखादा VIPचा दौरा चालू असतो आणि त्यावेळेस अचानक कोणीतरी गाडीच्या समोर येतं, शाई फेकतं, दगड फेकतं, घोषणा देतात, त्यावेळेस पोलीस अशा वेळेस बळाचा वापर करून त्याला धरतात, गाडीत टाकतात, पिंजऱ्यात टाकतात. अशा पोलिसांनी माझ्यावर काय केला, बळाचा वापर केला, म्हणून मी सेल्फ डिफेन्सचा वापर करू शकत नाही. हे काही मर्यादा आहेत. किंवा लोकसेवकाच्या वतीने खाजगी व्यक्तीने, लक्षात घ्या, लोकसेवकाच्या वतीने खाजगी व्यक्तीने खाजगी व्यक्तीने म्हणजे कधी कधी आपण पाहतो की नो पार्किंग मधल्या गाड्या उचलायच्या असेल तर ट्रॅफिक पोलीस एकटे नसतात, त्या ठिकाणी काही खाजगी लोकांचा ही करू शकतात, मदत घेऊ शकतात, त्यांना काही कमिशन बेसवर ठेवलेलं असू शकतं. तर अशा वेळेस तुम्ही सुद्धा त्यांनी तुमची गाडी उचलायचा प्रयत्न केलाय किंवा गाडी उचलतोय म्हणून तुम्ही त्याच्यावर हल्ला करू शकत नाही, किंवा ते तुमची गाडी नेतोय नो पार्किंग मधून उचलून कारवाई करत असताना, कारण ते कुठेतरी लोकसेवकाच्या वतीने काम करत असतो. तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला सेल्फ डिफेन्सचा वापर करता येणार नाही. ही एक बाब लक्षात असली पाहिजे. बरोबर. तुम्हाला सांगायचं जर झालं की 99च्या ज्या काही हे आहेत त्याला आपण अपवादाला अपवाद सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला मर्यादाही म्हणू शकतो. सरकारतर्फे जर मदत मिळत असेल, सरकारतर्फे मदत मिळण्याचा अवधी असेल किंवा शक्यता असेल, सरकारतर्फे मदत मिळण्याचा अवधी असेल किंवा शक्यता असेल. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे, तुमच्या घरी चोर आलेत, तुमच्या मालमत्तेला, तुमच्या जीविताला धोका आहे, पण तेवढ्यात पोलीस पण त्या ठिकाणी आलेले आहेत. मग अशा वेळेस पोलिसांचं काम करून द्यायचं आहे. तुम्ही लगेच पोलिसांसमोर ॲक्शन करायची नाही किंवा तुम्ही तिथे हिरो व्हायचा प्रयत्न करायचा नाही. पोलिसांसमोर काही लोक ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करतात, हिरो बनण्याचा प्रयत्न करतात. पोलीस आले की याच्या लगेच डेरिंग येते, त्याच्या कानाखाली हाण, त्याला मार, त्याला हे कर, आणि मग तो व्हिडिओमध्ये व्हायरल होण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जर त्या ठिकाणी सरकारी मदत मिळालेली असेल
किंवा त्या ठिकाणी शक्यता असेल तर त्यावेळेस तुम्ही सेल्फ डिफेन्सचा वापर करू शकत नाही, किंवा केला तर त्या ठिकाणी तुमच्यावर पोलीस गुन्हा दाखल करू शकतात. असे अनेक काही प्रकरण आपण पाहिलेले आहेत. जसं की एखादं मुला-मुलीचं कुठंतरी काहीतरी कळतं किंवा एखाद्या मुलीला छेड झालेली असते म्हणून पोलिसांकडे गुन्हा दाखल केला किंवा पोलीस आलेत तर त्या पोलिसांसमोर त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न त्या मुलीकडच्या क्राऊडकडून होतो. म्हणजे यांनी आमच्या मुलीला छेडलं म्हणून पोलिसांसमोरच मारण्याचा प्रकार त्या ठिकाणी होतो. किंवा आपण बऱ्याच काही म्हणू शकतो की हे मुलींच्या किंवा लैंगिक गोष्टीच्या पब्लिकचा मार त्या आरोपींना बसतो किंवा त्यांना मारलं जातं किंवा इतर काही गोष्टी असतात की जे काहीतरी त्यांनी द्वेषपूर्ण काही व्हिडिओ समाजामध्ये पसरवलेले असतात किंवा एखाद्या महापुरुषाचा अपमान केलेला असतो आणि अशा वेळेस पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या व्यक्तीवर किंवा पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेत असताना सुद्धा त्या व्यक्तीवर हल्ला केला जातो किंवा ही केलं जातं, त्यावेळेस त्याला सेल्फ डिफेन्स म्हणता येणार नाही, तो पूर्णपणे कायद्याच्या दृष्टिकोनातून अपराध ठरेल. चौथी मर्यादा काय आहे, ज्या प्रमाणात हल्ला असेल म्हणजे जसा हल्ला असेल तसाच प्रति हल्ला असला पाहिजे, तसाच प्रति हल्ला असला पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणजे एखादा समोरचा व्यक्ती दगडाने मारत असेल तर तुम्ही लयतले वीट मारू शकता किंवा काठीने प्रतिकार करू शकता. इथं तो दगडाने मारतोय, विटाने मारतोय, तुम्ही डायरेक्ट रिव्हॉल्वर काढताय आणि त्याला गोळीच झाडताय तर अशा वेळेस तो मरतो. मग अशा वेळेस तो मृत्यू काय असू शकतो, सदोष मनुष्यवध असू शकतो, तो अपराध होऊ शकतो. कारण जसा हल्ला असेल तसाच प्रति हल्ला असावा. लोकसेवकाकडून जर एखादी कृती होत असेल खाजगी किंवा लोकसेवकाच्या वतीने खाजगी व्यक्ती कृती करत असेल म्हणजे नो पार्किंग मधल्या गाड्या वगैरे उचलत असेल किंवा तुमच्या जीविताला धोका आहे, नुकसान होत आहे, अशा वेळेस सरकारी मदत तुम्हाला मिळते किंवा तुमचं संरक्षण करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सेल्फ डिफेन्सचा वापर करता येणार नाही. जसा हल्ला तुमच्या जीविताला धोकादायक असेल अगदी तशाच पद्धतीचा प्रति हल्ला तुम्ही त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. म्हणजे तिथं तुम्हाला दगड मातीने मारहाण होत असेल किंवा दगड किंवा काठीने मारहाण होत असेल तर तुम्ही लगेच रिव्हॉल्वर किंवा क्वायता किंवा तलवार काढून त्याला मारायचं नाही. आता ह्या ठिकाणी कलम 37 कसा लक्षात ठेवायचा, सदैव तत्पर कोण असतात, आपले पोलीस असतात. सदैव तत्पर म्हणून हा 37 लक्षात ठेवायचा. 37 म्हणजे सदैव तत्पर असणारे आपले पोलीस, सदैव तत्पर असणारे पोलीस. जर त्यांचं काम करत असेल तर सेल्फ डिफेन्स वापरायचा नाही. सदैव तत्पर असणारे पोलीस जर हजर झाले तुमच्या संरक्षणार्थ तर तुम्ही तो कायदा किंवा तुम्ही तो सेल्फ डिफेन्सचा वापर करायचा नाही, हेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मित्रांनो आपल्याला अतिशय महत्त्वाचा कलम पाहायचा 38. म्हणजे तुम्ही आयपीसीचा जर जुना कलम आठवला तर कलम 100 होता, आयपीसीचा 100 कलम होता. तुम्हाला जुने कलम मुद्दा पण मी सांगण्याचा काय प्रयत्न करतो कारण तुम्ही काही जुने विद्यार्थी याला अप्रोच आहेत किंवा 1 जुलै 2023च्या आधीचा एखादा अपराध तुमच्या समोर आला, तुम्ही पोलीस स्टेशनला काम करता तर त्यावेळेस तुम्हाला हा BNSचा 38 विचारात न घेता आयपीसीचा 100 विचारात घ्यावा लागेल. तर मित्रांनो तर या ठिकाणी ह्या महिलेवर ॲसिड हल्ला होते म्हणजे अशा काही 7 परिस्थिती आहेत. त्या 7 परिस्थितीत जर अपायकारक कृती होत असेल तर बचावार्थ स्वतःच्या जीविताचा धोका किंवा संरक्षण करत असताना काही अपायकारक कृतींना विरोध करत असताना काही प्रमाणात तो समोरचा जो व्हिक्टिम आहे तो काय करत असतो, सेल्फ डिफेन्सचा अधिकार वापरत असतो आणि त्या बचावाच्या ओघात त्याच्याकडून काही कृत्य होऊन जातात आणि समोरचा जो व्यक्ती आहे हल्ला करणारा किंवा समोरच्या हल्लेखोराचा मृत्यू घडून येतो. तर हा मृत्यू सुद्धा अपराध होत नाही, सदोष मनुष्यवध होत नाही, खून होत नाही, परंतु त्याने ते 37च्या मर्यादा पाळून, लक्षात घ्या 37च्या मर्यादा पाळूनच त्या ओघात कृती झालेल्या असाव्यात बचावार्थ तरच. आता ह्या महिलेच्या अंगावर हा ॲसिड हाकण्याचा प्रयत्न करतोय पण त्या महिलेच्या अंगावर ॲसिडही पडलं नाही आणि त्या महिलेचा नंतर धोका टाळला असेल, तिथं जमाव निर्माण झाला असेल, तिथं सगळे लोक तिला बचावासाठी आले असेल, याच्या हातातली बाटली उडली गेली असेल, सगळे केलं असेल आणि नंतर त्या महिलेचा धोका टळला असतानाही तिला काही मदत मिळाली असेल, ही सरकारची मिळाली असेल किंवा लोकांची मिळाली असेल तर अशा वेळेस तिने रिव्हॉल्वर काढायची आणि याला गोळी झाडायची म्हणजे हिला या ठिकाणी कलम 38चा फायदा मिळणार नाही. म्हणजे तात्काळ जीवितास धोका असतो म्हणजे एखाद्याचा तात्काळ मृत्यू होण्याचा धोका असतो. मृत्यू होण्याचा धोका असेल किंवा जबर दुखापत, लक्षात घ्या जबर दुखापत होण्याचा धोका असेल किंवा त्या ठिकाणी शक्यता असेल किंवा तशी भीती असेल समोरच्या व्हिक्टिमच्या मनात, ओके भीती असेल तर अशा वेळेस तो बचावाच्या ओघात काही कृती करतो आणि त्या कृतीतून समोरच्या व्यक्तीचा मृत्यू घडून आला तर या ठिकाणी तो अपराध होत नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकतो, बलात्कार म्हणजे एखाद्या महिलेवर अतिप्रसंग आला असेल तर त्या अतिप्रसंगातून स्वतःची सुटका करून घेत असताना मात्र त्या बचावाच्या ओघात तिच्याकडून काही कृती झाली आणि याचा मृत्यू घडून आला तर त्या ठिकाणी अपराध होत नाही. त्याचबरोबर अनैसर्गिक संभोग
अनैसर्गिक संभोग. मित्रांनो, कलम 377 हा जो IPC मध्ये होता हा अनैसर्गिक संभोगाला अपराध ठरवत होता. परंतु जे काही सुप्रीम कोर्टचा निर्णय आला 2018ला, त्याच्यामध्ये मात्र संमतीने होणाऱ्या समलैंगिक संबंधाला अपराधातून वगळलं होतं. परंतु जबरदस्तीने होणाऱ्या समलैंगिक संभोगाला मात्र अपराधच ठेवलं होतं, किंवा प्राण्यांशी होणारा अनैसर्गिक संभोगाला सुद्धा अपराध ठेवलं होतं. परंतु नवीन BNS मध्ये तो 377 पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं की BNS मध्ये काही गोष्टी कोणत्या नाही आहेत किंवा कोणत्या गोष्टी असायला हव्या होत्या, तर या ठिकाणी अनैसर्गिक संभोग जर एखादा करत असेल, जबरदस्तीने करत असेल, तर याला मात्र 377 सारखा कलम BNS मध्ये नाही आहे. परंतु मात्र संरक्षण करण्याचा कलम मात्र इथं आहे. संरक्षण करण्याचा म्हणजे काय, की एखादा समजा पुरुष एखाद्या पुरुषावर अनैसर्गिक संभोग जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे, तर अशा वेळेस तो पुरुष त्या पुरुषाला बचावाच्या ओघात कृती करू शकतो. समोरच्याचा मृत्यू जर घडून आला तर तो अपराध होणार नाही. त्याचबरोबर हे झाले 4. 5वा काय, ॲसिड हल्ला. लक्षात घ्या, ॲसिड हल्ला हे 2013ला निर्भयाच्या केसच्या अनुषंगाने त्यावेळेस काही सुधारणा झाल्या, त्या जयस वर्मा कमिटीच्या शिफारशी होत्या, त्या अनुषंगाने ॲसिड हल्ला एखाद्या महिलेवर होत असेल तर बचावाच्या ओघात ती काय करू शकते, कृती करू शकते. त्याचा मृत्यू घडून आला तर तो अपराध होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्याचं अपनयन होणं म्हणजे काय करणं, किडनॅपिंग. त्याचबरोबर एखाद्याला कैदेत कोंडून ठेवलं असेल, कैदेत कोंडून ठेवलं असेल, तर तो त्याच्या सुटकेसाठी काय करू शकतो, त्या ठिकाणी एखाद्याचा समोरच्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा घडून आला, त्या बचावाच्या ओघात होणाऱ्या त्या नैसर्गिक कृती पाहिजे. काय पाहिजे, नैसर्गिक कृती पाहिजे. जेव्हा कधी आपल्याला विचारलं जातं इन्काउंटर हा कायदेशीर आहे का, पोलिसांकडून जेव्हा इन्काउंटर होत असतो त्यावेळेस सुद्धा ह्या कलमाचाच आधार घेतला जातो, कलम 38चा. म्हणजे पोलीस असो, खाजगी व्यक्ती असो, लोकसेवक असो, कोणीही असो, त्यावेळेस त्याच्या जीवितात तसा धोका उत्पन्न निर्माण झालेला पाहिजे. त्याच्या मृत्यूचा, त्याच्या जबर दुखापतीचा, किंवा त्याच्यावर होणारा बलात्कार असेल, अनैसर्गिक संभोग असेल, ॲसिड हल्ला असेल, किंवा त्याला कुठेतरी अपहरण किंवा किडनॅपिंग होत असेल त्याची, किंवा त्याला कुठेतरी कोंडून ठेवलं जात असेल, तर अशा परिस्थितीत तो बचावाच्या ओघात काय करू शकतो, एक प्रकारे कृती करू शकतो. आणि बचावाच्या ओघात कृती करत असताना सेल्फ डिफेन्सच्या अनुषंगाने समोरच्याचा जर मृत्यू घडून आला तर मात्र या ठिकाणी तो अपराध होत नाही. 38 बचावाच्या ओघात आरोपीची किंवा बचावाच्या ओघात हल्लेखोराच्या मेंदूची फुटली गाठ आणि तो मेला, तर या ठिकाणी काय म्हणू शकतो की तो 38 नुसार असंही लक्षात ठेवू शकता. आता हा आरोपी आहे आणि हा ॲसिड फेकण्याचा प्रयत्न करतो किंवा हल्लेखोर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न करतो. महिलेने त्याला झटापटीत त्याच्या मेंदूचीच गाठ फोडली, बुक्कीत टेंगूळ, आणि मेंदूची गाठ फोडली, बुक्कीत टेंगूळ आणला आणि तो मेला. तर इथं आपण ट्रिक्स पुरतं तेवढं आपण बनवलं. 38 बचावार्थ त्याच्या मेंदूची ठोडली बुक्कीत गाठ आणि तो मेला. मग तो या ठिकाणी सदोष मनुष्यवध होईल का, तर नाही. बचावाच्या ओघात ज्या काही ॲक्टिव्हिटी होत असतात त्या नॅचरल होत असतात, कळत नाही की आपण काय करतोय काय नाही, पण त्याला बचाव करणं हा त्याचा प्राथमिक उद्देश असतो. किंवा 38 मेला थेट असंही म्हणू शकतो. 38 सेल्फ डिफेन्सच्या अधिकारात मेला थेट असंही आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. 7 परिस्थिती त्या तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. अगदी पुढं कलम 41 मध्ये मालमत्तेचं संरक्षण करत असताना 5 परिस्थिती आहेत आणि इथं 7 आहेत, हे लक्षात असू द्या. आता आपल्याला कलम 39 पाहायचं आहे. कलम 39 तर हा लक्षात कसं ठेवायचा, कलम 39 मार नको खाऊ असं लक्षात ठेवायचं. कलम 39 मार नको खाऊ, 39 मार नको खाऊ. कलम 39 मार नको खाऊ, जसा हल्ला तसा कर हल्ला, जसा हल्ला तुझ्या तसा कर प्रति हल्ला. आता या ठिकाणी हा महिलेवर हल्ला करतोय किंवा महिलेशी विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. मग ह्या महिला काय करते, त्याचा मार खाणार नाही तर त्याच्यावर सुद्धा काहीतरी त्याच्या डोळ्यावर एक प्रकारचा स्प्रे ही करते, म्हणजे स्प्रे. आता डोळ्यावर स्प्रे हे केल्याने किंवा चेहऱ्यावर स्प्रे हे केल्याने त्याला काय फक्त तात्पुरता तिचा तो धोका टाळण्याचा, तिचा तो जीविताचा हल्ला परतवण्याचा एक प्रकार आहे. म्हणजे तिचा धोका, तिच्या संरक्षणार्थ तिने केलेले प्रति हल्ला आहे. तर या ठिकाणी काय सांगितले थोडक्यात, कलम 39 मार नको खाऊ, जसा हल्ला तसा प्रति हल्ला. 39 किंवा 39. आता या ठिकाणी फक्त त्या महिलेला मृत्यू घडून आणता येणार नाही एवढंच लक्षात ठेवायचं. आता ह्या महिलेने काय केलंय, जसा धोका आहे किंवा जसा हल्ला आहे तसा प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी त्याला
मृत्यू घडून आणू शकत नाही. म्हणजे एखाद्या महिलेवर विनयभंग होण्याचा प्रयत्न होत असेल तर तिने डायरेक्ट मृत्यू घडून आणला तर इथं सदोष मनुष्यवध होईल, लक्षात घ्या मित्रांनो. आणि जर उद्देशपूर्वक घडून आणला तर तो खून पण होऊ शकतो. म्हणून 38 मध्ये ज्या काही 7 परिस्थिती आहेत त्या 7 परिस्थितीतच आणि त्या ओघाच्या भरातच झालेल्या कृती पाहिजेत, तर तेव्हाच कुठेतरी तो अपराध होणार नाही. अन्यथा कलम 37च्या मर्यादा नाही पाळल्या म्हणून कलम 38 मधील सुद्धा तुम्हाला बचावाचा फायदा घेता येणार नाही. तर इथं 39 मध्ये काय सांगितलं, इथं फक्त तुम्हाला जसा हल्ला तसंच प्रतिहल्ला करता येतो. या ठिकाणी तुम्हाला काय करता येणार नाही, मृत्यू घडून आणता येणार नाही. आता 40 चोर पळाला दुसऱ्या आळीस किंवा 40 हल्लेखोर पळाला दुसऱ्या आळीस. आता या ठिकाणी शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू आणि चालू राहणे कधीपर्यंत सुरू राहतो आणि कधीपर्यंत संपतो, जोपर्यंत तुम्हाला भीती असते, त्याच्या तुमच्या जीवितात धोका होण्याची भीती जोपर्यंत असते, कधी भीती जोपर्यंत असते तोपर्यंत तो हक्क चालू राहतो. भीती जोपर्यंत असते म्हणजे जोपर्यंत धोका असतो, भीती असते म्हणजे धोका असतो किंवा समोरचा जो प्रयत्न चालू असतो, हल्लेखोराचा जो प्रयत्न चालू असतो तुमच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा किंवा तुमच्या शरीराला अपाय करण्याचा, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तो बचाव करण्याचा हक्क सुरू राहतो, संपतो. आता हे महिलेला हक्क सुरू झाला आहे बचावाचा, तिने त्या एक बुक्कीत टेंगुळ आणलं त्याच्या तिथं किंवा त्याला मारलं, त्याला मारल्यानंतर तो बेशुद्ध पडला. आता बेशुद्ध पडल्यानंतर तिचा हक्क संपला. का? कारण आता तिच्या जीविताचा धोका टळला, तिची भीती संपली आणि अशा वेळेस ती पळून जाऊ शकते किंवा इतर मदत बोलवू शकते. किंवा आता हा अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध पडलाय ना, त्याच्यात त्याला भानच नाही राहिलं त्या हल्लेखोराचं, तर अशा वेळेस हल्लेखोराचा धोका टळल्यानंतर तुमचा सुद्धा सेल्फ डिफेन्सचा हक्क सुरू राहण्याचा थांबतो किंवा संपतो, हेच सांगितलंय. कलम 40 हल्लेखोर पडला दुसऱ्या आळीस किंवा हल्लेखोर पळाला दुसऱ्या आळीस. म्हणजे हल्लेखोर दुसऱ्या आळीस पळाला म्हणजे काय झालं, हल्लेखोर तुमचा हल्ला करायला आला होता तर तुम्ही त्याला एका बुक्कीत टेंगुळा आणला आणि तो घाबरला आणि तो दुसऱ्या आळीस पळाला. दुसऱ्या आळीस पळून गेल्यानंतर तुम्ही लगेच त्याच्या मागे पिस्तूल घेऊन पळायला लागले किंवा काठ्या घेऊन पळायला लागले, लोक गोळा करून करायला लागले आणि त्याला हाणाय मारायला लागले, तर अशा वेळेस तुम्हाला त्या हक्काचा वापर करता येणार नाही. यात एक केस मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. जुना जर कलम घेतला तर जुना कलम आपण त्याला काय म्हणू शकतो, 102 या ठिकाणी आपण घेऊ शकतो. 102 जुना IPCचा. इथं एक केस आहे, तो केस तुम्हाला अभ्यासक्रमात विचारली जाऊ शकते. तर ती केस आहे की एका कारखान्याच्या लक्षात घ्या, एका कारखान्याच्या संप काळात एका मजुराने विटा फेकून मारण्याचा प्रयत्न केला तर गिरणी मालकाने गोळीबार करून मजुरास ठार केले. तर येथे गिरणी मालकाची कृती 100 अगर 103 मध्ये पडत, म्हणजे जे जुने केस आहेत, जुने कलम आहेत, जुने 100 आणि 103 म्हणजे काय, आताचे 38 आणि 41. ओके. तर योगेंद्र मुरारजी केस आहे 1980, योगेंद्र मुरारजी केस 1980. योगेंद्र मुरारजी केस 1980. आणि दुसरी एक केस कोणती आहे, दुसरी केस आहे महिंदर पाल 1979. महिंदर पाल 1979. तर ह्या 2 केस अशा आहेत की जसा हल्ला तसाच प्रतिहल्ला असला पाहिजे. आपल्याला ह्या जुन्या कलमाच्या अनुषंगाने म्हणजे 39 जो कलम पहिला तर 39 कलमाच्या अनुषंगाने हे 2 खटले आहेत की जसा हल्ला तसा प्रतिहल्ला असला पाहिजे, तिथं मृत्यू घडून आणता येणार नाही. जर मृत्यू घडून आणला तर तो अपराध होईल, लक्षात घ्या. आणि 40 काय सांगतो की कधी हक्क सुरू राहतो आणि कधी संपतो. चलो, म्हणजे कधी संपणार, जेव्हा चोर दुसऱ्याच्या आळीस पळन, कलम 40 पळाला तो दुसऱ्याच्या आळीस, हल्लेखोर, संपला तुमचा हक्क संपला. ओके. 41 मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा. आता मित्रांनो जसं आपण कलम 38 पाहिला अगदी तसंच कलम 41 मालमत्तेच्या संबंधात, फक्त मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो. मग आता लक्षात कसं ठेवायचं, 41 दाखवले हेवन म्हणजे काय, स्वर्ग, दाखवले स्वर्ग. स्वर्गात माणूस कधी जातो, मेल्यावरच जातो ना, मृत्यू झाल्यावरच जातो. म्हणून कलम 41 दाखवला हेवन म्हणजे स्वर्गात गेला. आता म्हणजे याला 5 परिस्थिती आहे. 5 परिस्थिती म्हणजे काय, समजा आगीच्या साह्याने आगळीक होत आहे, आगीच्या साह्याने अपक्रिया म्हणजे काय, अपक्रिया म्हणजे आगीच्या साह्याने आगळीक होत आहे, म्हणजे तुमचं कोणीतरी घर जाळून दिले, पेटून दिले, तर त्यावेळेस तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला प्रतिक्रिया किंवा प्रतिकार करत असताना, आग विझवत असताना किंवा त्याने ते करू नये म्हणून तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर प्रतिहल्ला करू शकता आणि त्याचा मृत्यू घडून आला तर तो तुम्हाला माफ आहे. आगीच्या अपक्रिया होत असताना त्याचबरोबर जबरी चोरी म्हणजे दरोडा पण येईल, त्याच्यात जबरी चोरी होत असेल म्हणजे दरोडा पण येईल. थिरन नावाचा चित्रपट आहे, तुम्ही पाहिला असेल. अगदी तो डकैतीमध्ये समोरच्या दरोडेखोरांना तुम्ही मारू शकता, पकडू शकता, प्रतिकार करू शकता, परंतु
पुढेही त्याच्या काही मर्यादा आहेत ते आपल्याला पुढे पाहायचं. जबरी शौर्य होत असेल, आगीच्या भरात अपक्रिया होत असेल, अजून आपण काय म्हणू शकतो की रात्रीची घरफोडी येत असेल, रात्रीची घरफोडी म्हणजे रात्रीच्या वेळी काय केलंय, चोरटे गृह अतिक्रमण केले, त्याला रात्रीची घरफोडी म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकतो, खाजगीरित्या बचाव करत असताना म्हणजे असं जेव्हा चोरी वगैरे होत असेल आणि मृत्यू आणि जबर दुखापत होण्याची परिस्थिती असेल, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा तुमच्या मालमत्तेची अपक्रिया होत असेल आणि तेव्हा मृत्यू आणि जबर दुखापतीची. आता या ठिकाणी हे जे चित्र दाखवलं आहे त्यामध्ये तीच परिस्थिती आहे. म्हणजे हिची मालमत्ता चोरण्यासाठी ह्या महिलेला जबर दुखापत सुद्धा करण्याची आरोपीकडून काय असते, एक प्रकारची शक्यता असते. म्हणून तिने डायरेक्ट रिव्हॉल्वर काढला. म्हणजे तिच्या याच्यात कॅश आहे, एक 10-5 लाख रुपये कॅश आहे आणि तो तिला पकडण्यासाठी तिला डायरेक्ट गळा दाबायला लागला किंवा तिला मारण्याचा प्रयत्न आला. मग यातून त्या महिलेचा मृत्यू पण घडू शकतो किंवा जबर दुखापत पण होऊ शकते. त्याला कारण काय की त्या महिलेची मालमत्ता त्याला मिळवायची असते. म्हणजेच काय तर ती महिला स्वतःच्या मालमत्तेचं संरक्षण करायचं म्हणून तर रिव्हॉल्वर काढतीये किंवा स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो मालमत्तेचं संरक्षण करत असताना म्हणून ती रिव्हॉल्वर काढते. तर अशा वेळेस समोरच्याचा मृत्यू घडणार आणि हिने रिव्हॉल्वर काढूनही गळ्याने तिच्या मालमत्तेवर झडप मारली किंवा तिला मारण्याचा प्रयत्न केला तर ती त्यावर बचावार्थ गोळी झाडू शकते आणि अशा वेळेस मात्र मृत्यू घडून आला तर तो त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत अपराध होणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने एक 5वा प्रकार त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. म्हणजे BNS हा पूर्ण भारतासाठी असेल, परंतु हा समवर्ती सूचीतला कायदा असल्यामुळे महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी 5वा प्रकार ॲड केलाय. 5वा म्हणजे कोणता, जे सार्वजनिक मालमत्ता आहे, लक्षात घ्या, जी सार्वजनिक मालमत्ता आहे त्याचं कोण नुकसान करत असेल, अपक्रिया करत असेल, मग आगीच्या साह्याने असेल किंवा काय, म्हणजे एखादं एसटी जाळत असेल तर सर्वसाधारण सुजन नागरिकांनी काय केलं पाहिजे, त्या एसटीचं सुद्धा संरक्षण केलं पाहिजे. अशा वेळेस जे कोण हल्लेखोर असतील, जे कोणी समाजकंटक असतील तर त्या लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्यांना प्रतिकार केला पाहिजे. अशा वेळेस प्रतिकार करत असताना त्याला पब्लिकच्या मारात किंवा कशात पण तर त्यावेळेस सुद्धा त्याला कायदा संरक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. ते फक्त महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासनाकडेच ती तरतूद आहे, दुसरीकडे नाही. आता मित्रांनो, तशी तरतूद ऑलरेडी प्रत्येक राज्य शासन करू शकतं. चलो, आता आपल्याला त्याच्या काही मर्यादा समजून घ्यायच्या आहेत. 105वा प्रकार फक्त महाराष्ट्रापुरता 31/12/1971 पासून लागू आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तो भारतभर लागू नाही. 41 आता हे 41 मालमत्तेचं संरक्षण करत असताना महिलेने दाखवलं याला हेवन म्हणजे स्वर्ग. आता 42 असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत केव्हा व्यापक असतो. आता जसं आपण पाहिलं 39, ओके, जसं 39 पाहिलं तसंच हा 42 आहे. म्हणजे जर जुन्या कलमांकडे आपण गेलं तर 104 आठवायचं, IPCचा 104 आठवायचा, अगदी तसा. असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत केव्हा, म्हणजे इथं मृत्यू घडून आणता येणार नाही. मालमत्तेचं संरक्षण करत असताना इथं हा तिच्या, आता पाठीमागचं चित्र पहा, तुम्हाला चित्रावरून क्लिअर होईल म्हणून आपण पिक्चरवर शिकवतो. इथं हिच्या जीवितात धोका निर्माण झाला, हा बॅग मिळवण्यासाठी हा त्या महिलेला हल्ला करतोय किंवा गळा दाबण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे ह्या महिलेला मृत्यू जबर दुखापतीची भीती जाणवते म्हणून ती मृत्यूही घडून आणू शकते. म्हणजे इथं फक्त तिच्या मालमत्तेला धोका आहे का, तर नाही, इथं तिच्या जीविताला पण धोका आहे. म्हणजे मृत्यू आणि जबर दुखापतीची पण शक्यता नाकारता येत नाही म्हणून ती रिव्हॉल्वर काढते. आता इथं याला हा चोराला फक्त तिची बॅग महत्वाची, म्हणजे हा तिची बॅग कसल्याही परिस्थितीत हिसकावून तोडून पळून जाणार आहे. इथं मात्र महिला रिव्हॉल्वर काढून त्याला हल्ला करत नाही. इथं मात्र त्याचं बॅगेचा, त्याच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यापुरतीच त्या ठिकाणी संरक्षणार्थ ओघात कृती करते. म्हणजे त्याच्या डोळ्यावर स्प्रे मारते. मग अशा वेळेस तो काय करणार आहे, तिची बॅगेचं ती संरक्षण करून किंवा तिच्या जीविताला थोडाफार धोका असेल तर ते संरक्षण करून ते तिथून धोका टाळणार आहे. कोणापासून, ह्या हल्लेखोरापासून, आणि पोलिसांच्या ताब्यात त्याला देता येणार आहे. म्हणजे इथं काय फक्त मृत्यू घडून आणता येत नाही. म्हणजे कसं असतं, एकदा धोका टळला, तुमची मालमत्ता तुमच्याकडे मिळाली किंवा तुमची मालमत्ता घेऊन चोर पळून गेलाय अशा वेळेस, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमच्या जीविताला किंवा तुमच्या मालमत्तेला म्हणजे त्या ठिकाणी तुमचा जो हक्क आहे तो हक्क कुठेतरी थांबला जातो. तर इथं ट्रिक्स आपण काय बनवलेली आहे 42ची, लक्षात घ्या. 42ची ट्रिक्स आहे. असा हक्क मृत्यून अन्य अपाय करण्याइतपत केव्हा व्यापक असतो. म्हणजे 42 सिर्फ मार दो म्हणजे मृत्यू घडून आणू नको, सिर्फ मार दो.
42 म्हणजे 42 असंही म्हणू शकता किंवा 42 ही म्हणू शकता. आपल्याला फक्त काय यमक जुळणं आणि तो कलम लक्षात ठेवणं. 42 सिर्फ मार दो म्हणजे तो मृत्यू नको आहे, फक्त मारा. एखादा नेता पुढे काय म्हणतो, याला फक्त मारा रे, याला जीव मारू नका, फक्त मारा, किंवा याच्या कानाखाली 2 द्या. 42 फक्त कानाखाली द्या 2, 42 फक्त कानाखाली द्या 2, मृत्यू घडून आणू नका. तर अशा वेळेस तो त्या ठिकाणी हक्क त्याला मर्यादा आहेत ते 42. जसं आपण कलम 39 पाहिलं अगदी तसंच 42 आहे मालमत्तेच्या संबंधित. ओके, त्यात एक खटला आहे, लक्षात घ्या. खटला काय सांगतोय की IPC प्रकरण आता 17 असेल किंवा जे आपण आपलं BNHचं सुद्धा प्रकरण 17 मालमत्तेला खतरा आहे. तर या ठिकाणी नाथन केस आहे. नाथन केसमध्ये काय सांगितलं आहे की इतर दुखापती न करता जर मृत्यू घडून आणला तर तो सदोष मनुष्यवध ठरतो. लक्षात घ्या, सदोष मनुष्यवध ठरतो. कलम 103 मध्ये आपल्याला सदोष मनुष्यवधाचे कलम पाहायला भेटतील. तर सदोष मनुष्यवध नाथन केस कधीची, 1973ची. 1973ची नाथन केस लक्षात ठेवा. 1973ची नाथन केस. तर नाथन केसमध्ये काय सांगितलंय, डायरेक्ट मृत्यू घडून आणला डायरेक्ट, तर मात्र काय होऊ शकतं, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आता ह्या बचावाचा मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू राहणे आणि चालू राहणे. म्हणजे आता ह्या महिलेला चाकू दाखवला याने, त्या महिलेने तो चाकू हिसकावून घेतला, म्हणजे थोडक्यात तिच्या आता जीवितास होणारा जो धोका आहे तो एक प्रकारे टळलाय किंवा तो पळून गेलाय. त्याची मालमत्ता तिच्या ताब्यात आहे, आता धोका टळलाय. तर अशा वेळी तिने पळू जाऊन त्याला दगड मारणं किंवा त्याला गोळ्या मारणं, तर हे मात्र इथं सुद्धा एक अपराध होईल. म्हणजे धोका, जोपर्यंत धोका आहे मालमत्तेला जीविताला, जोपर्यंत भीती आहे मालमत्तेला जीविताला, तोपर्यंत तो हक्क सुरू राहतो आणि त्या ठिकाणी तो हक्क वापरता येतो. आणि बंद कधी होतो, धोका टळल्यावर तो बंद होतो. आता हा 43ची ट्रिक्स काय आहे मित्रांनो, तर धोक्यात असेल धोक्यातून मालमत्ता झाली फ्री तर 43, धोक्यातून मालमत्ता झाली फ्री तर 43. आता हा तो चोर त्याची मालमत्ता तिथं टाकून पळालाय ना, मग धोक्यातून मालमत्ता झाली फ्री तर कलम 8 43. आता तुम्ही सेल्फ डिफेन्सचा वापर करू शकत नाही. धोक्यातून, लक्षात घ्या, धोक्यातून मालमत्ता झाली असेल फ्री तर 8 कलम 43, 8 कलम 43 ती लिहून घ्या तुम्ही. म्हणजे तर त्यावेळेस तुम्हाला सेल्फ डिफेन्सचा वापर करता येणार नाही. आता हा शेवटचा कलम आहे सेल्फ डिफेन्स मधला आणि हा प्रकरण 3 मधला सुद्धा 44, अगदी शेवटचा कलम आहे. जसं आपण कलम 106 तसं 44. आता इथं 4-4 कलम 4-4 निर्दोष व्यक्तीचा केला नाही विचार. निर्दोष व्यक्तीचा केला नाही विचार म्हणजे काय झालं, तर निर्दोष व्यक्तीला पण मारण्याचा त्याला एक प्रकारे अधिकार मिळाल्यासारखं झालं. म्हणजे कसं, जसं कलम 38 पाहिलं, कलम 41 पाहिलं, जेव्हा एखाद्या जमाव असेल किंवा व्यक्ती असेल यांच्याकडून प्राणघातक हल्ला होत असेल, प्राणघातक हल्ला म्हणजे काय, तुमचे मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एखाद्या पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारीने त्याच्यावर एक जमाव धावून आलाय आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला होणार आहे आणि तो मरणार आहे ही त्याला कळालंय, म्हणून तो काय करतो, गोळीबार करतो आणि त्या गोळीबारात काही शाळकरी मुलं मरतात. मग ते निर्दोष मुलं, बिचाऱ्यांना काही माहितीही नसतं. तर अशा वेळेस मात्र काय, कलम 4-4 निर्दोष व्यक्तीचा नव्हता केला विचार आणि त्यात काही निर्दोष व्यक्ती मारले गेले. जसं की आपण पाहू शकतो पोलिसांचा होणारा लाठीचार्ज असेल किंवा काही जमा पांगवत असताना काही ॲक्टिव्हिटी होतात, जसं की आपण काही घटना पाहिल्यात महाराष्ट्रात वगैरे. तर अशा वेळेस मात्र कशाचा आधार घेता येतो, 44चा म्हणजे 44चा कलम. अशा वेळेस समजा त्यातून काही चुकीच्या अधिकारांचा गैरवापर झालेला असेल तर निश्चितपणे शासनाची त्याच्यावर चौकशी समिती बसू शकते आणि त्यातून काही कॉम्पेन्सेशन सुद्धा दिला जाऊ शकतो. पण फौजदारी कारवाई होत असताना मात्र ह्या 44चा विचार, म्हणजे तसं पण आपण पाहिलं बर्डन ऑफ प्रूफ पूर्णपणे ज्याच्यावर आरोप दाखल झाले त्याच्यावर असतो. म्हणजे BSA भारतीय साक्ष अधिनियम कलम 108 नुसार की माझ्यावरती परिस्थिती होती म्हणून त्या ओघात, त्या बचावाच्या ओघात, त्या संरक्षणाच्या ओघात मी त्या कृती केल्यात असं जेव्हा साबित केलं जाईल तेव्हा मात्र त्याला हा 44चा फायदा भेटेल. किंवा जे काही प्रकरण 3 आहे 14 ते 44 तर त्या परिस्थितीचा फायदा त्या व्यक्तीला भेटेल. अशा प्रकारे मित्रांनो
प्रकरण 3 गुन्ह्यात नसेल इन हे संपलेलं आहे. जसं आपण IPCचं प्रकरण 4 नाही मी गुन्हेगार, अगदी तेच कलम या ठिकाणी रिपीट, फक्त सिक्वेन्स तोच आहे. फक्त आपल्याला नवीन नंबर पाठ करायचं एवढंच मात्र कष्ट होतं आणि ते नवीन नंबर सुद्धा पाठ करायला काही तुम्हाला कष्ट करायची गरज नाही. मी 14 पासून 44 म्हणजे आतापर्यंत जेवढे 44 कलम झाले असतील किंवा व्याख्या झाल्या असतील नवीन कायद्यामध्ये, त्या प्रत्येकाच्या मी ट्रिक्स देण्याचा प्रयत्न केला. त्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला उदाहरण पण लक्षात राहतं आणि तो कलमही लक्षात राहतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे नवीन कायद्याची बॅच आपण जुन्या कायद्याप्रमाणेच अगदी पिक्चोरियल आणि गमतीशीर ट्रिकच्या माध्यमातून घेत आहोत. जरी कुणाला बॅच घ्यायची असेल तर त्यांनी माझ्या खालील नंबरवर संपर्क करा. ही बॅच फक्त डिपार्टमेंटल PSIच्याच मुलांसाठी उपयुक्त आहे असं नाही, ट्रेनिंगमध्ये सर्व पोलीस बांधवांना उपयुक्त आहे किंवा काम आता जे कर्तव्यावर कामावर आहेत त्या पोलीस बांधवांसाठी सुद्धा ही बॅच उपयुक्त आहे. इव्हन कायद्याच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही बॅच उपयुक्त आहे किंवा जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, मग गॅजेटेड असतील नॉन गॅजेटेड असतील, परंतु त्यांचा संबंध मात्र लॉ अँड ऑर्डरशी येतोय, तर त्या प्रत्येक व्यक्तीला ही बॅच उपयुक्त असणार आहे. डिस्काउंट कुपन कोड पण अवेलेबल आहे. काही अडचण असली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.